तर महायुतीमध्ये आम्हाला 55 जागा मिळणार असतील तर आम्ही समाधानी नसणार असं अमोल मिटकरींनी म्हटलंय। दरम्यान जागा वाटपावर माध्यमांसमोर चर्चा नको असं शंभूराज देसाई म्हणाले। आणि महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष असं म्हणतात की आम्ही 100 जागा लढू, म्हणजे साधारण 300 जागा झाल्या ना, 100 288 मतदारसंघ आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाला निवडणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटते की जर 100चं काढून धरलं तर ते वेगळंच लढावं लागेल, आणि जर 55 जागा आम्हाला महायुतीत भेटत असतील तर त्यात आम्ही काही समाधानी असू असं आम्हाला वाटत नाही, आम्ही राहायला पण नाही पाहिजे समाधानी। जागा वाटपाची चर्चा अशी माध्यमांच्या समोर करायची नसते। जागा कुणाला किती लढायच्या त्या जे वरिष्ठ नेते असतात आपले, आता समजा महायुतीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, जानकर साहेब, आठवले साहेब, हे जे प्रमुख नेते आहेत ही एकत्र बसतील ना आणि ठरवतील ना जागा। त्यामुळे अमोल मिटकरीने आत्ताच असं म्हणणं की प्रत्येकाने 100 जागा लढा नाहीतर पुढचा काही वेगळा विचार करू, अशी वक्तव्य करून ना विनाकारण महायुतीमध्ये गैरसमज निर्माण होतो।